त्यांचं नशीब चांगलं, मी ह्या ठिकाणी नव्हतो. मी जर कदाचित असतो तर त्यांना दाखवून दिला असतं रस्ता रोको काय असतं. कायदा हातात घ्यायचा प्रश्नच येत नाही. जो कायदा हातात घेईल त्याच्या हातात मात्र दांडके पडतील त्याच्या हातात. गुंड प्रवृत्तीचे जे लोक शिर्डीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून स्थिर होण्याचा किंवा घुसखोरी करण्याचा जे प्रयत्न करतात, त्यांनी तो तसा प्रयत्न करू नये. त्यांना आम्ही या शिर्डीतून हद्दपार करणार. बाहेरच्या लोकांना शिर्डीबद्दल बाबा काही देणं घेणं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला ते विविध व्यवसाय आम्ही त्यांना करून देणार नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही. शिर्डी जे पूर्वी चालत होतं ते सगळं आता आम्ही बंद करणार आहोत आणि बरेचसे नियम या ठिकाणी शहराच्या हितासाठी, साई भक्तांच्या हितासाठी आणि स्थानिक व्यवसाय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अंमलात आणणार आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी पेरू विक्रेती महिला आणि एक बाहेरून काही दिवसांसाठी कामाच्या शोधार्थ आलेला तरुण यांच्यात झालेला रक्तरंजित वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यानंतर शिर्डी नगर परिषदेनं कारवाईचा बडगा उगारत कठोर भूमिका घेत रस्त्यावरील सर्वच व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मनाई केली. यानंतर मात्र पेरू व्यवसाय तसेच रस्त्यावर मनुके इतर वस्तू विक्री करणाऱ्या महिला हतबल झाल्या. अखेर त्यांनी आज मोठ्या संख्येनं गोळा होत नगरसेवक निलेश कोते, मंगेश त्रिभुवन, सुरेश आरणे यांची भेट घेत आपली कैफियत उपनगर अध्यक्ष अभय शेळके यांच्याकडे मांडली असता अभय शेळके यांनी देखील तात्काळ डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संपर्क करत यावर उपाय काढला असून येत्या 10 तारखेला डॉक्टर सुजय विखे पाटील शिर्डीत येणार असल्यानं तेव्हाच याबाबत निर्णय होईल. मात्र यापुढील काळात फक्त शिर्डीतील व्यावसायिकांना शिर्डीत व्यवसाय कसा करता येईल याबाबत उपाययोजना करण्याची तयारी आता नगर परिषदेनं केली असल्याचं उपनगर अध्यक्ष अभय शेळके यांनी स्पष्ट शब्दात सांगितले असून शिर्डीतील व्यावसायिकांना बारकोड असलेले ओळखपत्र तसेच टी शर्ट देण्यात येणार असून शिर्डी सोडून कोणीही बाहेरचे इथे येऊन दादागिरी करणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा यावेळी उपनगर अध्यक्ष अभय शेळके यांनी दिला आहे. गेले 3 महिने झाले जशी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सगळ्या नगरसेवकांची निवड या ठिकाणी झालेली आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील किंवा सुजयदादा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या सर्व लोकांना व्यवसाय करण्यासाठी मुभा होती आणि ती उद्या पण असणार आणि आज पण आहे. पण एक घटना अशी घडली की मालेगावचे काही पेरूवाले होते, त्यांनी साई भक्ताला मारहाण केली. त्याची जी आहे मीडिया मार्फत, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्याच्या मार्फत पूर्ण राज्य आणि देशभरात ती क्लिप व्हायरल झाली आणि एक साई बाबांचे जे भक्त आहेत त्यांच्यामध्ये जरा असं म्हणजे त्यांचे वातावरण खराब झालं आणि त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे या वेंडर्सकडं तो जरा वेगळ्या पद्धतीने झाला. म्हणून मग सुजयदादांशी चर्चा झाली. त्या दिवशी नगराध्यक्षा होत्या, आमचे सगळे नगरसेवक होते, नामदार साहेबांची चर्चा झाली, डिगे साहेब सीओ त्यांची पण चर्चा झाली आणि काही काळासाठी सुजयदादा बाहेर असल्यामुळं आम्ही हे बंद ठेवलं. सगळंच रोडवर कोणीच बसायचं नाही, कोणी रोडवर व्यवसाय करायचा नाही. कारण एवढी मुभा आम्ही देतो, नगरपालिकेची जागा तुम्हाला 2 पैसे पोट भरायला आम्ही संधी देतो आणि याचा गैरफायदा घेऊन जर तुम्ही साई भक्तांना किंवा कोणाला मारणार असाल तर ते काही खपवून घेतलं जाणार नाही. आज अनेक दिवसानंतर हे लोक सगळे आले होते इथं नगरपालिकेत आम्हाला सगळ्या नगरसेवकांना विनंती करण्यासाठी. त्यांना आम्ही स्पष्ट भाषेत सांगितलं सुजयदादा 10 तारखेला येतील, त्यावेळेस जो काही निर्णय व्हायचा तो होईल. पण भविष्यात आम्ही एक निर्णय घेतोय की डिजिटल कार्ड आम्ही देतोय. जे स्थानिक आहेत लोक, स्थानिकचा अर्थ शिर्डी पुरता आहे की मतदारसंघापुरता आहे की आसपास आहे तो सुजयदादा ठरवतील. पण ते डिजिटल कार्ड दिल्यानंतर कुठं तुम्हाला व्यवसाय करायचा, किती वेळ करायचा हे निश्चित करण्यात येईल. तुम्हाला टी शर्ट घालावं लागतील, पेरूवाल्यांचा टी शर्ट वेगळा असेल, अन्य व्यवसाय करणाऱ्यांचे टी शर्ट वेगळे असतील, पण तुम्ही आयडेंटिफाय झाले पाहिजे. उद्या तुम्ही तुमच्या गळ्यात दिलेलं समजा डिजिटल कार्ड आहे, तुम्ही दुसऱ्याला समजा 2,000 रुपये रोजाने वापरायला दिलं आणि आमच्या जर जे काही टीम आहे, पाहणी करणारी टीम आहे किंवा ती लक्ष ठेवणारी टीम आहे, त्यांच्या जर लक्षात आलं तर कायमस्वरूपी ते डिजिटल कार्ड आम्ही रद्द करणार आहोत. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट ऍक्शन आम्ही आता या ठिकाणी घेणार आहोत. बाहेरच्या लोकांना शिर्डीबद्दल बाबा काही देणं घेणं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला ते विविध व्यवसाय आम्ही त्यांना करून देणार नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही. तर इथून पुढं शिर्डी जे पूर्वी चालत होतं ते सगळं आता आम्ही बंद करणार आहोत आणि बरेचसे नियम या ठिकाणी शहराच्या हितासाठी, साई भक्तांच्या हितासाठी आणि स्थानिक व्यवसाय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अंमलात आणणार आहोत. त्या दिवशी मी इथं हजर नव्हतो. ज्या महिलांनी रस्ता रोको केला त्या शिर्डीतल्या नव्हत्या, त्या बाहेर ममदापूरच्या कुठल्या तरी होत्या असं मला कळलं. पण नशिबानं त्या दिवशी त्यांचं नशीब चांगलं, मी ह्या ठिकाणी नव्हतो.
मी जर कदाचित असतो तर त्यांना दाखवून दिला असतं रस्ता रोको काय असतं. कायदा हातात घ्यायचा प्रश्नच येत नाही. जो कायदा हातात घेईल त्याच्या हातात मात्र दांडके पडतील त्याच्या हातावर. शिर्डी शहरामध्ये आदरणीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीची जी काही विकास चालू आहे त्या अनुषंगाने गोरगरिबांच्या पोटापाण्याचाही प्रश्न सुजयदादा आणि सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक मिळून करतायत. परंतु काही गुंड प्रवृत्तीचे लोक या विक्रेत्यांच्या नावाखाली घुसखोरी करून आणि भक्तांना किंवा सामान्य नागरिकांना त्रास देतात, वेठीस धरतात. त्यामुळे त्या लोकांना मज्जाव करण्यासाठी किंवा त्यांना या व्यवसायापासून लांब ठेवण्यासाठी किंवा या घुसखोरी थांबवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आम्ही त्या सर्व लोकांना ओळखपत्र अधिकृत बसण्यासाठी देणार आहोत. परंतु त्याच्यापूर्वी जी कुणी गुंड प्रवृत्तीचे लोक या व्यवसायामध्ये आहेत त्यांनी आता गाव सोडून जाणं त्यांच्यासाठी योग्य राहील. नाहीतर नगरपालिका सर्व नगरसेवक त्या लोकांचा बंदोबस्त करणार आहेत. गुन्हेगारी करून आणि साहेब भक्तांना किंवा नागरिकांना जर त्रास देण्याचा हेतू कोणाचा असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची इथं माफी मिळणार नाही. परंतु शिर्डीमध्ये राहणारा जो रहिवासी नागरिक आहे त्याला चांगल्या प्रकारे पोट भरण्याची व्यवस्था करून देण्यासाठी अधिकृत नगरपालिकेच्या वतीने लवकरच ओळखपत्र वाटप करणार आहे, जेणेकरून बाहेरचा जो माणूस आहे तो याच्यामध्ये घुसखोरी करणार नाही. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील केरळच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहे. ते लवकरच शिर्डीला येतील आणि ते आल्यानंतर त्यांच्या समवेत सर्व नगरसेवक नगराध्यक्षांची मीटिंग होईल आणि पुढे त्यांना कधी आपल्याला बसवण्यास परवानगी किंवा ओळखपत्र द्यायचे आहे ते ठरेल. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. परंतु या निमित्ताने मी परत एकदा सांगू इच्छितो की गुंड प्रवृत्तीचे जे लोक शिर्डीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून स्थिर होण्याचा किंवा घुसखोरी करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांनी तो तसा प्रयत्न करू नये. त्यांना आम्ही या शिर्डीतून हद्दपार करणार आहोत. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकोरी रोड, शिर्डी.